कारण टरबूज लाल कोणतं निघेल आणि गोड कोणतं निघेल बघा. हो. अरे बापरे, काय क्वालिटी आहे. हो हो हो. आज आपण आलेलो आहेत तोंदे तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी. आणि आम्ही आज या तोंड्या या गावामध्ये आलेलो आहोत आणि विशेष करून हे गावाचे प्रगतीशील शेतकरी श्री अशोक अण्णा पाटील यांच्या शेतात आज टरबूजचा पहिला पाडा का पहिला पाडा म्हणजे आम्ही पहिला पाडा म्हणतो. हा पाडा पडलेला आहे. तुम्ही पाहू शकता गाडी भरलेली चालू आहे किंवा पपई. हां, हे पपई आता ते देत आहेत तर मी घेऊन घेतो. तर अशा प्रकारे हे पपई आणि किती सॉरी अरे बापरे. तर टरबूज पाहून तुमची आता फजिती होते. नाही तर यांनी आणि तसंच मी तर मला जुन्या गोष्टीची आठवणी होत आहे की आनेरचे टरबूज आणि डांगर हे जळगाव जिल्ह्यात हे फेमस होतं आणि आजही फेमस आहे. परंतु असो शेतकरीच्या रूपानं काय असे ना, पण अशोक अण्णा असो, नंतर माझे मित्र श्यामबाबा असतील, यांनी हे नाव आतापर्यंत टिकून ठेवलेलं आहे. ते पूर्वी नदीमध्ये येत होतं, आता हे शेतामध्ये घेत आहेत. परंतु टरबूजची क्वालिटी किंवा हे नवीन बियाणे, नवीन औषधे, वजन. आता हे फळ जवळ 3 ते 3 किलो. तुमच्या गैरसमज 7 ते 8 किलोचं फळ. खूप बापरे, असं आहे का? 2 किलोपेक्षा जास्त फळ घेतलेलं. खूप बापरे. असो हे 7 किलोचे फळ, 7-8 किलोचे फळ एवढं यांनी. परंतु याच्यामध्ये खर्च बी करावा लागतो ना बाबा. मग खर्च करावा लागतो ना. आणि त्यांनी तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकता टरबूज. आम्ही आता एक टरबूज त्याची क्वालिटी कशी आहे बाहेरून तर तुम्ही पाहिलं असेल, परंतु श्यामबाबा आता टरबूज कापून आम्हाला थोडंसं खाऊ घालतायत आणि ते आता कसं निघतं त्याचं तुम्ही प्रत्यक्ष डोळे पाहू घ्या. चला बाबा. हे बघा, आता टरबूज ओळखताना हे हिरवं कवर आहे आणि याला जेवढा डार्क पिवळा पट्टा खाली राहील तेवढं गोड आणि लाल टरबूज निघेल. म्हणजे तुम्हाला अशी एक मैत्गिरी आहे किंवा आयडिया आहे की अनुभव आलेला आहे असं. आता काही लोकांची तक्रार अशी असते, अरे याला तर डाग लागलेला आहे, खराब नसतो तो त्याच्यातले म्हणजे आयडेंटिटी ती असं आहे. आत किती लाल गर आहे त्याची ओळख या पिवळ्या पट्ट्यावरून याच्यावरून होते बुवा, असं का. चला कापा मग आता टरबूज खाऊ. आणि आपला प्रेक्षक जे पाहत असतील, युट्यूब आले, फेसबुक आले, त्यांना बी दाखवू. हा, आता त्यांना बी थोडंसं तोंडाला पाणी यायला पाहिजे ना. देख मी आहे ना. तर अशा प्रकारे आपले ज्यांचे शेत आहे, शेतमालक श्यामबाबा हे टरबूज कापून आम्हाला अगदी दाखवत आहेत. आता त्यांना चांगला अनुभव आहे, कारण टरबूज लाल कोणतं निघेल आणि गोड कोणतं निघेल बघा. हो. अरे बापरे, काय क्वालिटी आहे. हो हो हो. मी काय म्हणजे आपण कमी आहात तर चालेल, ते वारं जास्त नाही असं विचारा. हां, तर आता आम्ही टरबूज कापून टरबूज कापून झालेला आहे आणि आम्ही आता त्याच्या बोल नको तू आता काहीच बोल नको. तर आयच्याच मग घालतो पहिले तुम्ही बट व्हिडिओ वाटलाय त्याचा. हां, म्हणजे सिरियसनेस राहतो व्हिडिओ. मग तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मोनत पाटील या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत तोंदे तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी आणि माझ्यासोबत आहेत माझे मामे भाऊ श्यामबाबा. तर या शेतात त्यांनी आंतरपीक म्हणून टरबूजची लागवड केलेली होती केळीमध्ये, तुम्ही पाहू शकतात. आणि आता त्यांनी या ठिकाणी टरबूज कापलेलं आहे. ते फळ जे ते आपण पाहूया आणि बाबांना याविषयी थोडी माहिती म्हणजे विचारूया. बाबा, हे जे टरबूजचं जे पीक आहे ते किती दिवसांचं आहे?
हे जर तुम्ही थंडीत लागवड केली तर 90 दिवस 90 किंवा दिवस. 80 ते 85 दिवस घेईल. ओके. आणि जर टेम्परेचर मध्ये लावलं जानेवारी महिन्यात तर 60 ते 65 दिवसात हार्वेस्टिंगला येतं. ओके. तर बाबा मी असं म्हणतो याला काही फवारणी गिवारी करावी लागते का? हो, रोज म्हणजे 2-4 दिवस आड फवारणी आणि जवळजवळ 1 दिवस आड फर्टिगेशन, आणि काही खतं वगैरे खतं वगैरे ड्रिपद्वारे देतो आपण असं सगळे. का? हो. मग आता तुम्ही हे आंतर जे पीक घेतलेलं आहे केळीमध्ये टरबूज, याचा काही केळीवर काही परिणाम वगैरे? नाही काही नाही, उलट ज्यांनी प्लेन केळी लागवड केलेली आहे, त्यांच्यापेक्षा आपली चांगली आहे. असं क्या का? बात हो, आहे. कारण काय आहे हा. त्याच्यात याला रेग्युलर फर्टिगेशन होत आहे हा. आणि स्प्रे पण होत आहेत 4-4, 5-5 म्हणजे दिवसात. याचे जे खतं आहेत ते केळीला देखील उपयुक्त हो. आहेत बा असं. म्हणजे जर आपण सोप्या पद्धतीत जर सांगितलं तर केळीसाठी सध्या बफे पार्टी चालू आहे. बापरे, म्हणजे म्हणजे असं- रेग्युलर त्याला नाही नवीन पदार्थ खायला नवीन भेटतात. पदार्थ. हा, बघा, म्हणजे म्हणजे- याच्यामुळे हा, टरबूज टरबूजमुळे हो. केळीला नवीन पदार्थ खायला. तर दादा आता तुम्ही म्हणजे कंट्रोल करू शकत नाही समोर म्हणजे हा, फळ आहे. मग मी खाऊ शकतो आणि ना. आता आपण म्हणजे तुम्ही सतखेड्यावरून म्हणजे या हा, ठिकाणी सतखेड्यावरून तोंडेला मी- आलेले हा. आहेत. घ्या, माझे बाबा आता मी टरबूज खाऊ टरबूज शकेन. खाऊ. हा. तुम्ही पाहू शकतात खाऊ शकता मित्रांनो. मित्रांनो. म्हणजे मार्केटमधून आपण घेऊन तर टरबूज खातो दादा, होय आहे. पण शेतात हा. शेतातून म्हणजे फ्रेश फळ आणि शेतातच खातोय. हा बोला. हा, मी असं म्हणतो पूर्वी जवळजवळ 25-30 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर अनेरचे डांगर आणि टरबूज गोडे भरपूर. हा गोटा आहे हे प्रसिद्ध होते. आणि असं जरी ते अनेरमध्ये नसले, आता ते शेतामध्ये आहेत, परंतु त्यांची क्वालिटी आणि पाणीचं अनेरचे जे आहे ना हो का बाबा, हो आणि पाणीचं अनेरचे जे आहे ना त्याच्यामुळे त्यांची जे क्वालिटी आहे की जे ते आज आतापर्यंत टिकून आहे. वा रे वा, अगदी छान, अगदी मस्त. आणि बाबा असं म्हणतात की तुमच्या थडीकडे असं टरबूज वगैरे, आणि आम्ही योगायोगानं आम्ही आता गुंडी घेऊन आलेलो आहोत. आता गुंडी बनवून घोंटी दाखवा दादा बाबा. व्हिडिओ करणं हे तुमच्या दुय्यम येत होता. मुख्य हेतू हा गोंटी भरून घेऊन जावा. असं तरी चालेल बाबा. हो. अगदी छान टरबूज, गोड आहे. आणि मी तर असं म्हणतो, जर हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांनी पाहिला, आमचे नातेवाईक असतील, तुमचे नातेवाईक असतील, तर कृपया त्यांनी यायला नाही, आता 2 नंबर माल शिल्लक आहे. 1 नंबर मार गेला. नाही. माल जाईल, त्यांनी जे उद्या यायला चालेल. पाहिजे होतं ते आधी यायला पाहिजे होतं. आता ते 2 नंबर मध्ये जातील तर सर्व गाडी भरली 1 नंबर मार. गाडी भरलेली आहे. आता जे तुम्हाला घ्यायचे असेल किंवा तुम्ही घ्यायला जर आले तर तुम्हाला 2 नंबरचे भेटेल. लन अगदी ये छान ना आहे. रे, काल देस का? हा. त्याच्यामध्ये आपण जे बी म्हणतो ते बी देखील, त्याचं प्रमाण देखील कमी आहे. असं आहे. या टरबूजवरून मला एक माझी शाळेची गोष्ट आठवली. आता युट्यूब नाही बाबा. हो तू त्या द्वारे मला माहितीच हो तू. भट्टी माटी त्या इनावर नाही सॉरी.